फलंदाजी आहे. मुकाबला शुरू होने जा रहा है। दोनों ओपनर्स बीच मैदान पे जाते हुए गावदेवी स्पोर्ट घेसर के टॉस को जीता स्मरणिका 11 निवाली पारानी। सूरज आणि दुर्वेश ही सलामीची जोडी आपल्याला खेळपट्टीकडे पोहोचताना दिसते. त्यांच्यावर फार मोठी मदार असणार आहे. प्रत्येकी 5 षटकांचा सामना आहे, ज्याच्यामध्ये पहिली 2 षटकं ही पॉवर प्लेची असतील आणि पॉवर प्लेचा फायदा घेण्याचा प्रयत्न हे दोन फलंदाज जरूर करताना दिसतील. परंतु त्यांना कितपत यश मिळेल हे देखील पाहणं तेवढंच रंजक ठरणार आहे, कारण समोर चांगलं आक्रमण आहे, चांगली गोलंदाजी आहे. कल हमने देखा कि चेंज द गेम वडावली बी आगे बढ़ गई, साथ ही साथ जेएच स्पोर्ट नीलजे और देसाई का क्रिकेट क्या जबरदस्त रहा था और क्या मैच रहा था उनका। हाईएस्ट चेसिंग किया था उन्होंने। बैक टू क्रिकेट, दोनों ओपनर बीच मैदान पे आ चुके हैं। चांगल्या सामन्याची अपेक्षा इथे क्रिकेट रसिकांना जरूर असणार आहे आणि ती असतेच नेहमी. दोन बलाढ्य संघांदरम्यानची ही लढत, तिसऱ्या दिवसाचा खेळ इथे सुरू होतोय. वेताळेश्वर क्रिकेट संघ उसरघर प्रस्तुत किंग ट्रॉफी 2024. सूरज अभी भी पूरी तरह से खिल नहीं पाया है, क्योंकि हल्का सा आसमान में अभी भी धुंध नजर आ रहा है। बाबू शाह भी आजकल सभी स्पर्धाओं में इस इलाके में भी नजर आ रहे। भादौड़ में फाइनल डे मेरे साथ थे। एक मिनट बचा है, खेल की शुरुआत करना है। देखिए अजय, जहाँ तक डोमोली का क्रिकेट का सवाल है, यहाँ पे एक से बढ़कर एक टीमें और खास तौर से एक गांव एक गट टीम जबरदस्त रही है। काल दुसरा दिवस होता या स्पर्धेचा आणि त्या दिवसामध्ये देसाई संघानं चांगली कामगिरी केली आहे अशी माहिती आम्हाला मिळते. चेंज द गेम वडवली बी संघ देखील चांगला खेळताना दिसला. त्यांचं देखील आव्हान अजूनही जिवंत आहे. जय हनुमान निळजे संघ सुपर 8 मध्ये दाखल झालेला आहे. अनेक मातब्बर संघ आपल्याला कल्याण डोंबिवली ग्रामीण मध्ये पाहायला मिळत असतात. अप्रतिम अशा ट्रॉफीज तुम्हाला पाहायला मिळत आहेत. किंग ट्रॉफी आहे आणि कोण असणार किंग या स्पर्धेचा याचं उत्तर आपल्याला जरूर मिळेल. मात्र त्यासाठी भरपूर क्रिकेट आपण पाहणार आहोत आणि अतिशय रंगतदार लढती या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेमध्ये जरूर पाहायला मिळतील. सन्माननीय पांडुरंग संते साहेब यांच्या माध्यमातून या ट्रॉफीज आम्हाला लाभलेल्या आहेत आणि त्यांचीच ही स्पर्धा आहे. खरं तर ग्राउंड देखील त्यांचंच आहे. विशाल म्हात्रे यांची अपार मेहनत या स्पर्धेसाठी, त्यांचे सर्व सहकारी देखील त्यांना साथ देत आहेत. वेताळेश्वर क्रिकेट संघ उसरघर, एक मानाची आणि सन्मानाची स्पर्धा आपल्या समोर रंगते. अतिशय सुंदर आणि सुबक अशा ट्रॉफीज येथे पाहायला मिळत आहेत. बेस्ट बॉलर, बेस्ट बॅटर, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी ट्रॉफी असेल,
प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक, सांघिक पारितोषिक, मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज, पाहुण्यांसाठी सन्मान चिन्ह. बघा वेळ फार महत्वाची असणार आहे. पहिला बॉल आता डिलिव्हर होत आहे आणि टाइम इथे नोट केला जातोय. पहिली 4 षटकं 20 मिनिटांमध्ये कंपल्सरी आपल्याला कंप्लीट करावी लागणार आहेत, अथवा शेवटच्या ओव्हरमध्ये एक एक्स्ट्रा खेळाडू सर्कलच्या आतमध्ये असेल. पहिला चेंडू रोशनच्या माध्यमातून लो फुल टॉस ड्राईव्ह केलाय व्ही मध्ये. लॉंग ऑनला फिल्डर तिकडे तैनात आहे. चांगल्या बॉलवर चांगला फटका, तंत्रशुद्ध फटका होता आणि पहिल्याच बॉलवर सिंगल घेतली आहे फलंदाजानं. सूरज म्हात्रेच्या बॅटमधून ही पहिली धाव आजच्या या तिसऱ्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळते. सूरज म्हात्रे आणि दुर्वेश मडवी ही सलामीची जोडी आहे. दोन्ही चांगले स्ट्रोक प्लेयर्स आहेत आणि पहिल्या षटकामध्ये आपण बघतोय की पॉवर प्ले चालू आहे. 2च खेळाडू सर्कलच्या बाहेर. एक लॉंग ऑनला तैनात करण्यात आलेला आहे. डावखुरा फलंदाज आहे दुर्वेश मडवी, त्याच्यासाठी एक डीप मिड विकेट देखील तैनात करण्यात आलाय आणि इतर सर्व खेळाडू हे सर्कलच्या आतमध्ये आहेत. कदाचित क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा आता बदल तेथे पाहायला मिळतोय. लॉंग ऑनचा खेळाडू सर्कलच्या आतमध्ये आलाय मिड ऑनला आणि आता एक डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं तिकडे फिल्डर लॉंग ऑफला तिकडेच ड्राईव्ह केलाय फिल्डर पासून दूर. चांगला फटका आहे. कव्हरच्या वरून बॉल काढलाय. बॉल सीमा पार. येतोय आजच्या दिवसातील पहिला खणखणीत चौकार. सुरुवात करत असताना फलंदाज दुर्वेश मडवी थोडासा इनसाइड आउट फटका खेळला होता. जास्त ताकदवान फटका नव्हता, परंतु टायमिंग चांगलं होतं. पॉवर प्ले चालू आहे, त्याचा फायदा घेतला आणि पहिल्याच बॉलवर चौकार ठोकलाय. यावेळेला ओहो, खडे खडे लॉफ्टेड फटका मिडॉनला क्लिअर करेल. एक बाउन्स घेत असताना बॉल सीमारेषेच्या बाहेर. आणखी एक चौकार. गावदेवी घेसर संघ टॉस हारल्यानंतर प्रथम बॅटिंग करत आहे आजच्या या पहिल्या मॅच मध्ये. स्मरणिका 11 नेवाळीपाडा संघाविरुद्ध. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 9 धावा फलकावर आहेत आणि दुर्वेश मडवीच्या बॅटमधून बॅक टू बॅक चौकार आलेत. आधी कव्हर्सला चौकार ठोकला इनफिल्डला क्लिअर करत असताना आणि त्यानंतर समोरच्या बाजूनं मिडॉनला क्लिअर करत असताना चौकार ठोकलाय दुर्वेश मडवीनं. चांगल्या टचमध्ये दिसतोय. शैलीदार फलंदाज आहे. फुल टॉस. यावेळेला ओहो, संधी होती मात्र मिड विकेटला चूक घडते. बॉल हातातून निसटलाय आणि बॉल पुन्हा एकदा सीमारेषा पलीकडे. सलगचा तिसरा चौकार दुर्वेश मडवीच्या बॅटमधून. आता आलेलं नाही. झेल ड्रॉप झालाय. यावेळेला स्क्वेअर ऑफ द विकेट. व्हॉट अ शॉट. पुन्हा एकदा बॉल निघून जाईल सीमारेषा पलीकडे. चौकारांचा पाऊस पाडायला सुरुवात केली पहिल्याच ओव्हरमध्ये दुर्वेश मडवीनं. चार येथे घेतला गेलाय पहिल्याच षटकामध्ये. सलगची 4 चौकार. दुर्वेश मडवी ऑन फायर. 17 धावा फलकावर. पुढचा बॉल राऊंड द विकेट न. ओ, बॅक टू द बॉलर. येथे देखील संधी होती परंतु अवघड झेल. प्रयत्न चांगला होता. बॉल हातातून निसटलाय. झेल ड्रॉप झालाय परंतु यावेळेला चौकार होऊ दिलेला नाही, हे विशेष. आणि याचबरोबर पहिल्या षटकाचा खेळ होतोय समाप्त. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना आई गावदेवी घेसर संघ. धावसंख्या बिनबाद 17. बाबूशा माझ्या समवेत जोडले गेलेले आहेत कॉमेंट्री बॉक्समध्ये. स्वागत आहे तुमचं बाबूशा. काय सांगाल या सुरुवातीबद्दल, ज्या पद्धतीनं आक्रमक पवित्रा धारण केलाय सुरुवातीलाच दुर्वेश मडवीनं? नहीं बिल्कुल, सबसे पहले सभी का तहे दिल से स्वागत. वेरी गुड मॉर्निंग से.
अजय सर, निश्चित रूप से इसके बाद जो सेकंड मैच खेला जाएगा, डंबोली कहा जाए तो समय पर जैसे कहते ना चाहें, समय पर टॉच ये होना बहुत जरूरी है। सोनारपड़ा देखिए बात करेंगे समीर, जो एक लेजेंड, और उसके साथ साथ बेतोड़े के बीच में मुकाबला रहेगा। अच्छी बात है यहाँ पर अजय सर, क्योंकि 17 रन बगैर किसी नुकसान से, और थोड़ा सा बात करेंगे विकेट नमी है, उसके बावजूद भी जिस तरह से रन आया है, मुझे तो लगता है एक्स्ट्रा 8-10 रन आपको जोड़ना पड़ेगा जब सेकंड इनिंग में आपके गेंदबाज आएंगे। तभी मुझे लगता है जो अभी विकेट खेल रही है ना बल्लेबाज के लिए अजय सर, और ये बेहतर खेलेगा, बल्ले पर गेंद और तेजी से आएगा। तो कहीं ना कहीं एक अच्छी शुरुआत कह सकता हूँ। गेसर टीम के पास गेंदबाजी अटैक भी बड़ा अच्छा है, दोनों टीम के पास कहा जाए तो गेंदबाजी स्ट्रेन है और एक बल्लेबाजी अच्छी होना। चांगली सुरुवात केली आहे फलंदाजांनी, विशेषतः दुर्वेशनं 5 मिनिटं घेतली आहेत पहिल्या षटकासाठी. 9 वाजून 2 मिनिटांनी सामन्याला सुरुवात झाली आहे. ऑफिशियल स्कोरर राजा दिवेकर आमच्या समवेत जोडले गेलेले आहेत. मॅन फ्रॉम वडूनवगर, त्यांची देखील तेवढीच महत्त्वाची भूमिका या स्पर्धेमध्ये आहे. आमचं समालोचन कक्ष सध्या स्क्रीनवर आहे. आणि आता गोलंदाजीसाठी आणखी एक लेफ्ट आर्म गोलंदाज. सुरुवात स्विच हिटनं, षटकार येतोय. आणखी एक षटकार. मिळाले होते आणि आता लखन देखील चुका करताना दिसतोय. जसप्रीत बुमराह स्टँडला सलामी देणारा षटकार आपण बघितला. सलग 2 आलेत. हा देखील फुल टॉस होता. यावेळेला टायमिंग तेवढं चांगलं नाहीये. बॅटच्या थोडासा आतमध्ये लागलाय. डीप स्क्वेअर लेगला फिल्डर उपस्थित आहे, त्याच्यामुळे जास्त धावा मिळणार नाहीत. फक्त एक धाव मिळते. मात्र काय दमदार सुरुवात आहे आई गावदेवी घेसर संघाची. धावसंख्या 30 रन्स विदाऊट लॉस. सध्या दुसरं षटक प्रगती पथावर. टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा जो निर्णय कॅप्टनने घेतलाय तो आत्तापर्यंत तरी योग्य वाटत नाही आहे, कारण गोलंदाजांनी चुका केलेल्या आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये विट मिळाली होती, काही ओव्हरपिच चेंडू होते, आणि ह्या ओव्हरमध्ये फुलटॉस चेंडू पाहायला मिळत आहेत. रिदममध्ये आत्तापर्यंत गोलंदाजी झालेली नाही असंच म्हणता येईल. स्मरणिका 11 नेवाळीपाडा संघाकडून. पुढचा बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हा लो फुलटॉस आहे, वळवलाय, मात्र शॉर्ट फायनलिंगला बीट करू शकला नाही. बिहाइंड स्क्वेअर तेथे गॅप आहे, त्या गॅपमधून काढायचा होता बॉल. खडीकडे स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज दुर्वेशनं, लॅप स्वीप ज्याला म्हणतात क्रिकेटच्या भाषेत, परंतु अचूक टायमिंग नव्हतं. थोडी इनसाइड एज लागली होती बॅटची आणि अखेर एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. पहिल्या ओव्हरमध्ये देखील एकच निर्धाव बॉल आला होता, जो शेवटचा बॉल होता. तब्बल 17 धावा पहिल्या ओव्हरमध्ये. या षटकामध्ये आतापर्यंत 13 धावा फलकावर फलंदाजांनी लावल्यात. आजच्या दिवसातील हा पहिला सामना आपल्या समोर रंगतोय किंग ट्रॉफी 2024 मध्ये. यानंतर सोनारपाडा विरुद्ध बेतवडे अशी मॅच असेल. दोन्ही संघांच्या कर्णधारांनी इनिंग्स ब्रेकमध्ये टॉससाठी उपस्थित राहायचं आहे. लखनचा पुढचा बॉल, लेंथ बॉल उडवलाय, परंतु मिस टाइम फटका. स्वतः गोलंदाज जज करतोय. सुपर्ब कॅच, फॅन्टास्टिक कॅच, आणि फलंदाज बाद.
पहिल्या विकेटचं पतन झालंय. पहिला चांगला बॉल खरं तर पाहायला मिळाला. गुड लेंथवर टप्पा पडलेला बॉल होता, थोडासा एक्स्ट्रा बाउन्स होता आणि आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न फसला त्या ठिकाणी दुर्वेश मडवीचा. मात्र चांगली बॅटिंग केल्यानंतर तो बाद होतोय. त्याने बनवले आपल्या टीमसाठी 16 धावा. 4 चौकार ठोकले होते. धावसंख्या 1 बाद 30. अजय सर बात करेंगे तो बड़ा शुरुआत अच्छा हुआ, एक साझेदारी बनाई जहाँ पर जो 2 ओवर में देखिए अभी तक एक गेंद अभी भी शेष है, लेकिन यहाँ पर बात करेंगे नेवाली पड़ा टीम इनके दृष्टिकोण से एक सफलता, ये साझेदारी तोड़ना बहुत जरूरी था, लेकिन से बहुत बढ़िया देखिए सुबह का समय है। और अजय सर अभी तरफ बात करेंगे तो मैच बहुत बढ़िया चल रहा है, क्योंकि जहाँ शुरुआत बल्लेबाजों ने अच्छे दिए थे और थोड़ा देर से आया है, लेकिन देखते हैं कितना दुरुस्त आता है आने वाला। अभी भी देखिए काफी कुछ गेंद बचा है। विकेट मिळणं फार गरजेचं होतं आणि विकेट मिळवली आहे लखन जाधवनं. कमबॅक करत असताना लखन नवीन बॅटर आदेश. हो, मोठा फटका खेळायचा होता. विकेट किपरच्या हातातून बॉल निसटलाय. बॅट कट होती, तिथे संधी निर्माण होत होती, परंतु संधीचं सोनं झालेलं नाही. परंतु चांगलं कमबॅक करून दाखवलं लखननं. स्वतःचा अनुभव अखेर पणाला लावला आणि याचबरोबर 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या 1 बाद 31. आई गावदेवी क्रिकेट संघ घेसर. 10 मिनिटांचा वेळ आपण खर्च केलेला आहे 2 षटकांसाठी, हे लक्षात घ्यायचं आहे टीम निवाळीपाडा. आणि पहिली 4 षटकं आपल्याला 20 मिनिटांमध्ये एनी हाऊ कंप्लीट करायचे आहेत, अथवा 5व्या ओव्हरमध्ये एक एक्स्ट्रा खेळाडू सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला ठेवावा लागेल. नेक्स्ट मॅच सोनारपाडा विरुद्ध बेतवडे. दोन्ही संघांचे कर्णधार. चला आपण लगेच या टॉससाठी. त्यानंतर जुनी डोंबिवली विरुद्ध कोळेगाव असा देखील एक मोठा सामना आपल्यासमोर रंगणार आहे. आज काटई आणि आगासन यांच्या दरम्यान देखील एक महत्त्वाची लढत पाहायला मिळेल. खोणी विपक्ष खार्डी हा देखील एक जबरदस्त सामना रंगेल असं वाटतंय. उत्तर शिव संघासमोर आव्हान राहील आडिवली संघाचं. तर हे 12 संघ खेळणार आहेत. बाबूशा, खूप दर्जेदार संघ या संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळताना दिसत आहेत. काल देखील खूपच चांगले संघ खेळले होते आणि राजा दिवेकर आम्हाला माहिती देत आहेत की 2च सामने 60+ झाले होते. त्याच्या व्यतिरिक्त कुठेतरी 50च्या आतच धावसंख्या पाहायला मिळत होती. पण आज ज्या पद्धतीनं सुरुवात केली घेसर संघानं, दमदार आहे. त्यांच्याकडे संधी असेल 60+ जाण्याची. पण आता गोलंदाजांनी देखील थोडंसं कमबॅक केलंय मागच्या ओव्हरमध्ये. विशेषतः लखननं ज्या पद्धतीनं मारा केला कौतुकास्पद होता. 2 षटकार लागल्यानंतर कमबॅक करून दाखवलं. आणि आता गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा रोशन जाधव. त्याचं हे 2रं षटक आहे. हवेत खेळण्याचा निर्धार होता, परंतु ग्राउंडेड फटका मिसफील्ड होते. एकाकडून दुसऱ्यानं चूक सावरली आहे डीप मिड विकेटला. परंतु एका धावेचं नुकसान तर सोसावं लागलेलंच आहे नेवाळीपाडा टीमला. जिथे सिंगल होती तिथे 2 धावा मिळत आहेत. बघायचं आहे 3ऱ्या पंचांची मदत घेतली आहे. ऑनफिल्ड पंचांनी बाउंड्री चेक केली जाईल. चला 2 रन्स तर घेतलेले आहेत. निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. सामना मात्र सुरू राहील. नेक्स्ट बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. सुरेख बॉल, खोलवर टप्प्याचा बॉल होता. यावेळेला फलंदाजाला बीट करण्यामध्ये यशस्वी गोलंदाज. आणि ही गोलंदाजी मागच्या ओव्हरमध्ये दाखवता आली नव्हती खरं तर रोशनला. आणि मागच्या बॉलवर 2च धावा होत्या. निर्णय आलेला आहे, चौकार मिळणार नाही. 2च धावा होत्या. क्षेत्ररक्षण चांगलं झालं होतं. विशेषतः बॅकअप खूप चांगलं पाहायला मिळालं होतं सीमारेषे लगत. थोडासा डाऊट जरूर होता, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. स्विंग करण्याचा प्रयत्न, बॅटची आतली कडा घेतल्यानंतर बॉल चाललाय डीप स्क्वेअर लेगला. फिल्डर डीप मध्ये उपस्थित. फक्त 1 धाव मिळेल. धावसंख्येला थोडी खीळ आता बसवण्यामध्ये यशस्वी होताना दिसत आहेत गोलंदाज. मागच्या षटकापासून ज्या पद्धतीनं लखनने कमबॅक करून दाखवलं ते चांगलंच कमबॅक होतं. आणि आता रोशन देखील या षटकामध्ये चांगला मारा करताना दिसतोय. विट देत नाहीये, रूम देत नाहीये फलंदाजांना. धावसंख्या 1 बाद 34. सध्या 3रं षटक प्रगती पथावर. अनेक चांगले स्टँड्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. भारतीय खेळाडूंची नावे त्या स्टँड्सला देण्यात आलेली आहेत. दुरून खेळला आहे, मिस टाइम फटका आहे, परंतु फिल्डर थोडासा दूर आहे पॉइंटला. तिकडे मिसफील्ड देखील पाहायला मिळते. बॅकअप तर मिळेल, परंतु तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट होत आहेत. थोडी जोखीम देखील होती 2ऱ्या धावेसाठी, परंतु चांगले धावलेत फलंदाज आणि अखेर 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचले 36 वर. 36 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. क्रिकेट म्हटलं की चढाओढ ही पाहायला मिळत असते. कधी फलंदाज हावी ठरत असतात तर कधी गोलंदाज.
आणि मागच्या काही चेंडूंमध्ये चांगलं नियंत्रण गोलंदाजांनी दाखवले. सुरुवातीला ज्या हाफ वॉलीज आपण बघितल्या होत्या, फुलटॉस चेंडू बघितले होते, त्यांना आता आवर घातलाय गोलंदाजांनी असं म्हणायला हरकत नाही. सध्या खेळपट्टीवर आदेश भुईर आणि सूरज म्हात्रे ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. सूरज म्हात्रेनं 16 धावांचं योगदान आतापर्यंत दिलंय. फक्त 5 चेंडूंचा सामना केलाय, 2 षटकार त्याने ठोकलेत. आणि गतवर्षीचा या स्पर्धेचा किंग ट्रॉफीचा उपविजेता संघ घेसर होता. चांगली कामगिरी त्यांनी केलेली आहे या स्पर्धेमध्ये. मागच्या वर्षी आणखी एक चांगला बॉल बघा, चांगला वेग देखील दाखवलाय आणि अगदी खोलात चेंडू ठेवले जात आहेत. त्याच्यामुळेच जास्त हात उघडण्याची संधी प्राप्त झालेली नाही गोलंदाजांना. आपल्या चुकांमधून शिकताना दिसतोय गोलंदाज. या षटकामध्ये रोशन जाधव पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 17 धावा खर्च केल्या होत्या, परंतु हे षटक फारच चांगलं टाकले. फक्त 6 धावा पहिल्या 5 बॉल्समध्ये खर्च केल्यात आणि आता त्याला शेवटचा बॉल आपल्या स्पेलचा टाकायचा आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला अगदी स्लॉट मध्ये उचलून फेकून दिलाय स्क्वेअर ऑफ द विकेट ऑन साइडला. धमाकेदार फटका, षटकार. संपलीत. धावसंख्या 43 एका गड्याच्या मोबदल्यात. 43 for 1. नहीं, बहुत बढ़िया. देखिए पर अजय सर बात करेंगे. अगला मैच दोनों टीम में तैयार रहना होगा, जहां पर सोनारपड़ा देखिए हमारे समीर दादा और बेतोड़े दोनों कप्तान देखिए बात करेंगे. और जो समय देखिए टाइमिंग है उससे फोकस करना पड़ेगा. 20 मिनट के अंदर देखिए आपको 4 ओवर जहाँ कंप्लीट करना है. अंतिम 5 मिनट बचा है यहाँ से, नहीं तो एक अतिरिक्त फील्डर आपको अंदर लेना पड़ेगा. अजय सर ये टूर्नामेंट में नियम बड़ी कड़ी यहाँ पर से विशाल दादा यहाँ पर. और अच्छी बात यहाँ पर अजय सर जिक्र करेंगे ना, यहाँ पर आई गावदेवी घेसर टीम है, जो रोशन यादव सबसे अच्छे गेंदबाज आपने भी जिक्र किए शुरुआत में, और उन्हें एक सफलता भी हाथ नहीं लगी, लेकिन 2 ओवर का स्पेल में देखिए 29 रन लुटाए यहाँ पर. तो यही बेनिफिट फायदा यहाँ पर टीम को मिला है. और अभी जो अंतिम 12 गेंद है ना, मेरे हिसाब से दबाव एकदम से गेंदबाजों के ऊपर डाले हैं, लेकिन यहाँ से अगर मैच में थोड़ा सा नेवाली पड़ा टीम को एक अच्छी टोटल के अंदर रोकना है, फिर कसी हुई गेंदबाजी करनी होगी. लखन यादव देखिए अनुभव थे, सफलता हाथ लगी, लेकिन 14 रन खर्च किए. अभी दिक्कत ये रहेगी क्योंकि अंतिम 12 गेंद है जहां पर विकेट एक मात्र खोए हैं. एक बहुत बढ़िया क्रिकेट, वर्ल्ड से ज्यादा बल्लेबाजों ने बुद्धी का बहुत बढ़िया इस्तेमाल किया. सध्या व्यासपीठाचं दृश्य तुम्ही स्क्रीनवर पाहू शकाल. तेथे मान्यवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. स्वतः विशाल म्हात्रे तिथे उपस्थित आहेत, ज्यांची सगळीकडेच नजर असते. 43 धावा फलकावर आहेत. 14.33 ची सरासरी गाठली पहिल्या 3 षटकांमध्ये फलंदाजांनी. आणि आता हीच सरासरी शेवटपर्यंत कायम जर ठेवली गेली तर मात्र 70 पेक्षा अधिक धावसंख्या पाहायला मिळू शकते. आणि तोच प्रयत्न असेल इथे घेसर संघाच्या फलंदाजांचा. 10 धावांवर आदेश आहे, 17 धावांवर खेळतोय सूरज म्हात्रे. स्ट्राईक रेट फारच चांगला आहे. चांगली बॅटिंग करून बाद झाला सुरुवातीला दुर्वेश मडवी. 283.33 चा स्ट्राईक रेट आपल्याला सूरज म्हात्रेचा पाहायला मिळतोय. 6 बॉल्समध्ये 17 धावा आणि 200च्या स्ट्राईक रेटनं 5 बॉल्समध्ये 10 धावांचं योगदान आतापर्यंत आदेशनं बनवल्यात. मागच्या वरच्या शेवटच्या बॉलवर षटकार ठोकला आदेशनं. आणि आता गोलंदाजीमध्ये बदल आपल्याला पाहायला मिळतोय. जयेश जाधवच्या हातात बॉल आहे. आतापर्यंत लेफ्ट आर्म गोलंदाज आपण बघितले होते, परंतु आता राईट आर्म. काय भन्नाट वेग होता. इम्प्रोवाइज क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न होता. फार जास्त ऑफस्टिकच्या बाहेर जात असताना दिशा दाखवण्याचा प्रयत्न, परंतु वेगात बीट केलंय फलंदाजाला गोलंदाज जयेशनं. चांगली सुरुवात. पहिल्या 2 गोलंदाजांकडे एवढा भन्नाट वेग नव्हता खरं तर, परंतु जयेशच्या गोलंदाजीची ही खासियत आहे असं म्हणावं लागेल. त्याच्याकडे वेग आहे आणि चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी जर झाली तर मात्र कठीण असेल फलंदाजांसाठी. खोलवर टप्प्याचा बॉल हेलिकॉप्टर उडवलाय, परंतु फारसं एलिव्हेशन नाहीये. वॅडिश लॉंगॉनला फिल्डर देखील उपस्थित आहे, त्याच्यामुळे फक्त एकच धाव मिळते. जेव्हा तुमच्याकडे वेग असतो तेव्हा तुमचे खोलवर टप्प्याचे चेंडू हे प्रभावी ठरत असतात, कारण त्या चेंडूच्या खाली जात असताना लॉफ्टेड फटके मारणं हे कठीणच असतं कुठल्याही फलंदाजासाठी. धावसंख्या 44. 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 20 मिनिटांच्या आत 4 षटकं कंप्लीट करायचे आहेत, हे लक्षात ठेवावं लागेल नेवाळीपाडा टीमला. लखन जाधव यांचे वडील देखील सामना पाहण्यासाठी उपस्थित झालेले आहेत. यशवंत जाधव साहेब, आपलं सहर्ष स्वागत आहे.
तसेच बेतवडेचे शत्रुकांत तांडेळ यांचं देखील आगमन झालंय. आपलं देखील मनपूर्वक स्वागत. संदपगावचे वैभवजी देखील आमच्या समवेत जोडले गेलेले आहेत. या स्पर्धेदरम्यान आपलं देखील किंग ट्रॉफी 2024 मध्ये सहर्ष स्वागत. निवळीपाडा संघाचे ओनर आहे तो यावेळेला अपील आणि यस इज गॉन. पंचांचं बोट आकाशाकडे. यश मिळवलंय गोलंदाज जय जाधवने. दुसऱ्या विकेटचं पतन झालंय. आदेश भोईरला मैदान सोडावं लागलंय. पायचीच्या रूपात पकडले बरोबर एस्टनच्या मधोमध गोलंदाज जयेश जाधवनं इकॉनॉमिकल आणि सक्सेसफुल षटक आतापर्यंत जयेश जाधवचं पाहायला मिळतंय. धावसंख्या 2 बाद 44 आणि आता चौथ्या क्रमांकावर योगेश पाटील मैदानाच्या आतमध्ये. आई गावदेवी घेसर संघाकडून घेसर विरुद्ध नेवाळीपाडा असा आजचा हा पहिला सामना आपल्यासमोर रंगतोय. जयेश राईट मोर द विकेट. हो, चांगला लेंथ बॉल होता. पुन्हा एकदा थोडीशी मुवमेंट आणि चांगला वेग दाखवलाय. संपूर्ण षटकामध्ये फलंदाजांना संभ्रमातच ठेवलेला आहे या गोलंदाजानं. अप्रतिम गोलंदाजी आणि थोडासा उशिरा आलाय गोलंदाजीला असं म्हणावं लागेल. ज्या पद्धतीनं चौथ्या षटकामध्ये त्याला आणलं गेलेलं आहे, परंतु खूप चांगला मारा, भेदक मारा पाहायला मिळतोय जयेश जाधवकडून. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. ओ हो 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 हो, इथे थोडं सांभाळून राहावं लागणार आहे. आणि सकाळच्या सत्रामध्ये अशा गोष्टी घडण्याची शक्यता असते. विकेटमध्ये थोडासा ओलावा असतो, आपण बघितलेला आहे. डॅम्पनेस असतं आणि त्याच्यामुळे देखील बऱ्याचदा असे पाय स्लिप होत असतात. नेक्स्ट मॅच सोनारपाडा विरुद्ध बेतवडे. दोन्ही संघांच्या कर्णधारांनी टॉससाठी अगदी सज्ज राहायचं आहे. चालू सामन्यातील पहिला डाव समाप्त झाला की लगेच इनिंग्स ब्रेकमध्ये टॉस केला जाणार आहे आणि ज्या संघाचे कर्णधार उपस्थित नसतील त्या संघाला पेनलाइज देखील केलं जाईल. प्रेक्षकांची संख्या देखील आता हळूहळू वाढायला लागली आहे. विशेषतः सुपर स्पोर्ट्स लाईव्हवर बरेचसे क्रिकेट रसिक ऑनलाईन आमच्या समवेत जोडले गेलेले आहेत. त्या सर्वांचं देखील VCCच्या मार्फत हार्दिक स्वागत. आणखी एक चांगला बॉल. पुन्हा गोलंदाज स्लिप होताना दिसलाय. बॉल चाललाय वाईडिश डीप मिड विकेटला. तिकडे फिल्डर वेगाने पोहोचले होते, परंतु काय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 धावा येथे मिळत आहेत आणि याचबरोबर 4 षटकांचा खेळ होतोय समाप्त. घेसर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 46 वर. 46 2 गड्यांच्या मोबदल्यात. आणि 20 मिनिटांचा जो अवधी आपल्याला देण्यात आला होता 4 षटकांसाठी, बरोबर त्याच्या आतच पहिली 4 षटकं समाप्त झालेली आहेत. त्यासाठी कौतुक असेल खऱ्या अर्थानं निवाळीपाडा संघाच्या गोलंदाजांचं आणि त्यांच्या कॅप्टनचं. परंतु लगेचच आता शेवटचं षटक देखील सुरू करायचं आहे. निश्चित रूप से अजय सर बात करेंगे. बहुत बढ़िया समय पर देखिए यहाँ पर मैच चलता हुआ और जो 20 मिनट का वक्त दिया गया था, लेकिन से कहीं ना कहीं बात करेंगे जैसे विकेट गिरा और चौथी ओवर जो हम बात कर रहे थे अंतिम 12 गेंद बहुत अहम रहेगा. यहाँ पर जयेश यादव ने देखिए अच्छा कमबैक दिलाया, एक अच्छी वापसी. यहाँ पर टीम को जरूरत है. यहाँ पर 3 रन खर्च किए क्योंकि पहले देखिए 3 ओवर में काफ़ी रन जा चुका था. कौशल कृष्ण ने देखिए स्कोर बुक हम देख सकते हैं. धुमाल सर भी इस वक्त ऑनलाइन जुड़े हैं. धुमाल सर बहुत बहुत स्वागत आपका. और जो स्कोर बुक देखिए आज बात करेंगे ठाणे रायगढ़ से महाराष्ट्र में देखिए बहुत सारी टूर्नामेंट में कवर करते हुए कांग्रेचुलेशन बात देना चाहेंगे धुमाल सर. अच्छी मेहनत है आपकी, लेकिन देखते हैं यहाँ से अंतिम ओवर धुमाल सर जो बेहतर मेहनत करेगा बेहतर रिजल्ट लेकर जाएगा. अभी तक लग रहा था 3 ओवर में जिस तरह से टोटल बना था एक बड़ा स्कोर की तरफ जाएगा, लेकिन चौथी ओवर बहुत बढ़िया रहा यहाँ पर गेंदबाज के लिए. लेकिन अंतिम ओवर कुछ कहा नहीं जा सकता है. 6 गेंद अभी बहुत कुछ बताकर जाएगा. प्रत्येक षटक वेगळा असतं. प्रत्येक चेंडू खरं तर नवा असतो क्रिकेटच्या खेळामध्ये. करण आलेला आहे गोलंदाजीसाठी. करण ठाकूर मागच्या ओव्हरमध्ये फक्त 3च धावा खर्च केल्या. जयेशनं हो थोडासा एक्स्ट्रा बाउन्स अँगल डिलिव्हरी होती. राऊंड द विकेटचा मारा. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा बॉल ऑफस्टिकच्या बाहेर.
स्विंग करायचा होता ऑन साईडला, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क बनवता आलेला नाही. बेतवडे संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सोनारपाडा टीमच्या कॅप्टनला मी विनंती करतोय आपण टॉससाठी या. नेक्स्ट बॉल राऊंड द विकेट. यावेळेला वेट करत असताना उचललाय, मात्र मिसटाईम फटका आहे, परंतु फिल्डर नाहीये बॉल खाली. नो मॅन्स लँडमध्ये जाऊन पडलाय बॉल. थोडासा वेळ घेतलाय फिल्डरनं, कारण टप्पा पडल्यानंतर भरपूर उंच गेला होता बॉल आणि त्यामुळेच फिल्डरकडे देखील तेवढी संधी नव्हती. 2 धावा येथे मिळत आहेत. मात्र चांगली सुरुवात या शेवटच्या षटकाची देखील पाहायला मिळते गोलंदाज करण ठाकूरकडून. पहिल्या 3 ओव्हर्समध्ये 43 धावा तब्बल फलकावर लावण्यात आल्या होत्या, परंतु तदनंतर चांगलं कमबॅक गोलंदाजांनी करून दाखवलंय. धावसंख्या 48, 2 गाड्यांच्या मोबदल्यात. स्मरणिका 11 नेवाळीपाडा संघानं टॉस जिंकला होता. या सामन्याचा प्रथम गोलंदाजी त्यांनी स्वीकारली. ठाकूरचा हा बॉल यावेळेला विकेट किपरनं चेंडू झेललाय, अपील होतंय आणि फलंदाज निघालेत तंबूच्या दिशेनं. बॅट्समन आउट. रात्रीच्या खेळीचा अंत झालाय. चांगला झेल विकेटकीपर निलेशनं पकडला. एका हातानं त्याने झेल स्वीकारला आणि 20 धावांचं योगदान दिल्यानंतर माघारी परतावं लागलंय सूरज मात्रेला. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. नवीन बॅट्समन मैदानामध्ये आशिष भोईर इन एट नंबर 5. 48 धावा फलकावर आहेत. ज्या पद्धतीनं सुरुवात झाली होती, एक वेळ असं वाटत होतं की 70 पेक्षा अधिक धावसंख्या फलकावर पाहायला मिळेल, मात्र आता 55 पर्यंत पोहोचणं देखील थोडंसं कठीण वाटायला लागलंय. आशिष ऑन स्ट्राईक. खोलवा टप्प्याचा बॉल थोडासा खाली राहिला आहे. चेंडूच्या लाईन मध्ये न जाता खेळण्याचा प्रयत्न, पूर्णपणे बीट होतोय फलंदाज. यष्टिरक्षकाचं कौतुक करावं लागेल. या अगोदर चांगला झेल स्वीकारला आणि आता हा खाली राहिलेला बॉल देखील चांगला गॅदर केलाय निलेश जाधवनं. चांगली कामगिरी करतोय आपल्या टीमसाठी. क्षेत्ररक्षण चांगलंच पाहायला मिळालंय. विकेट किपिंग चांगली झाली आहे. गोलंदाजी सुरुवातीला सुमार दर्जाची होती, परंतु तदनंतर कमबॅक गोलंदाजांनी जे केलंय ते वाखाणण्याजोगं आहे. यावेळेला मात्र ओव्हर पिच बॉल, लॉफ्टेड फटका. बॉल चाललाय डीप मिड विकेटच्या डोक्यावरून सीमारेषा पार. अफलातून षटकार. बॉल होता, बॉटम हँडचा वापर केला आणि फेकून दिला बॉल मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. षटकाराबरोबरच घेसर संघाचं अर्धशतक फलकावर लागतंय. 54 धावा ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आणि शेवटचा बॉल बाकी आहे. षटकार जरूर आलाय बाबूशाह या शेवटच्या षटकामध्ये, मात्र ओव्हरऑल जी गोलंदाजी करण ठाकूरनं केली आहे ती अतिशय दर्जेदार म्हणावी लागेल. 4 चेंडू फारच चांगले त्याने टाकलेत. मागचा बॉल कदाचित यॉर्कर टाकायचा प्रयत्न होता, परंतु परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला नाही. आणि असंच होतं, जेव्हा यॉर्कर तुमचा परफेक्ट पडत नाही तेव्हा मात्र फलंदाजाकडे संधी असते. एकतर तो बॉल ओव्हर पिच असतो किंवा फुलटॉस होत असतो, ज्याचा फायदा बऱ्याचदा फलंदाज घेतात. तब्बल 88 षटकार आतापर्यंत लागलेत या स्पर्धेमध्ये आणि 120 चौकार. तिसरा दिवस आहे किंग ट्रॉफी 2024चा. वेताळेश्वर क्रिकेट संघाचं हे अप्रतिम असं आयोजन. शेवटचा बॉल शॉर्ट ऑफ लाईन, यावेळेला हुक केलाय आणि चेंडूसाठी सीमारेषेच्या बाहेरचं तिकीट बुक केलाय. आणखी एक षटकार आशिष भोईरच्या बॅटमधून. ग्रेट फिनिश.
दोन सलगची षटकार शेवटच्या 2 बॉल्सवर चांगला फिनिशिंग टच डावाला दिलाय आशिष भोईरनं. घेसर संघाचा डाव संपुष्टात आलाय. 5 ओव्हर्समध्ये 60 धावा त्यांनी फलकावर लावल्यात आणि स्मरणिका 11 नेवाळीपाडा टीम समोर 61 धावांचं एक मोठं आव्हान आहे हा सामना जिंकण्याकरिता. आपण लगेच वळणार आहोत पुढील सामन्याच्या टॉसकडे. सोनारपाडा विरुद्ध बेतवडे. SP11 सोनारपाडा विरुद्ध बेतवडे क्रिकेट संघ. सन्माननीय यशवंत जाधव साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतोय आपण यावं इथे. आपल्या शुभास्ते टॉस केला जाईल. कोण बोलतंय? बेतवडे टीमचे कॅप्टन कॉल देत आहेत. काटा असा कॉल आहे आणि यस जशी मागणी तसा पुरवठा. तर टॉस बेतवडे संघाने जिंकलाय. मी पाहुण्यांचे आभार व्यक्त करतोय. पाहुण्यांना विनंती असेल आपण पुन्हा एकदा मंचाची शोभा वाढवावी. काय निर्णय असेल? फक्त 2 मिनिटात सांगतो तुम्हाला कसं काय. अच्छा, डिसिजन आपण पेंडिंग ठेवलेलं आहे. पण कसं वाटतंय आयोजन आपल्याला या ठिकाणी वेताळेश्वर क्रिकेट संघ उसरगडचं? खूप छान. नेहमी म्हणजे छानच असतं त्यांचं आयोजन आणि यावर्षी अजून खूप बदल केला आहे त्यांनी. मस्त. येस थँक्यू सो मच. आपल्याला खूप खूप शुभेच्छा आम्ही देतो या महत्त्वाच्या मॅच करिता. या ठिकाणी SP11 सोनारपाडा टीमचे कॅप्टन आहेत. तुम्ही काय सांगाल या स्पर्धेविषयी आणि तुमच्या टीमच्या परफॉर्मन्स आम्हाला काय सांगाल? कसा राहिलेला आतापर्यंत परफॉर्मन्स? नक्की ही स्पर्धा आम्हाला लक्की आहे. प्रत्येक वर्षी आम्ही ह्या टुर्नामेंटमध्ये टॉप 4ला जातो आणि आमचा हेच प्रयत्न असेल यावर्षी पण आम्ही टॉप 4ला जाऊ. काही नवीन खेळाडू तुमच्या संघामध्ये आलेले आहेत का या हंगामामध्ये? हो नक्कीच. खूप 3-4 फिल्डर नवीन आले आहेत. थँक्यू सो मच. आपल्याला देखील शुभेच्छा असतील. खरं तर टॉस झालेला आहे मात्र निर्णय पेंडिंग ठेवला आहे बेतवडे टीमच्या कॅप्टननी. त्यांना आम्ही 2 मिनिटाचा अवधी देत आहोत. 2 मिनिटाच्या आत आपला निर्णय त्यांनी कळवावा अशी त्यांना विनंती आहे. जाऊयात आता पुन्हा एकदा ऑन गोईंग मॅचच्या दिशेने. बॉक्समधून आवाज ऐकूयात बाबूशाह यांचा. तो चलिए बहुत बहुत शुक्रिया अजय सर, जुड़े रहेंगे यहाँ से. आज खूब मजा आएगा. विशेष उसारगर कहा जाए तो किंग ट्रॉफी निश्चित रूप से दादा शायद घर पे देखिए शादी की रस्म तैयारी विशाल दादा ने सुबह जिक्र की निश्चित रूप से, जिसके कारण लगातार नहीं जुड़ पा रहे हैं. लेकिन इस टूर्नामेंट की अजय सर बात करेंगे. पिछले साल में मैं फाइनल से जुड़ा था. बड़ी धूमधाम से इसके बारात निकलती है. अंतिम दिन निश्चित रूप से सोनारपाड़ा टीम के कप्तान ने बताए टॉप 4 में पहुंचते हैं. और जहाँ घेसर टीम भी देखिए उपविता टीम रही, लेकिन इस बार अच्छी मलंगगढ़ की एक टीम है. देखिए अच्छा इनके पास में देखिए बात करेंगे. टीम अच्छे फॉर्म से गुजर रही है. रायगढ़ पर भी जाकर देखिए बहुत बढ़िया अपना प्रदर्शन जलवा दिखाए हैं. एक बढ़िया मुकाबला होगा. विनोद दादा देखिए हम जिनका बैनर कटआउट देख सकते हैं. डोंबोली टेनिस क्रिकेट को इस मुकाम इस पायदान तक पहुंचाए हैं जहां पर बड़े रिस्पेक्ट अदब से आज डोंबोली टेनिस क्रिकेट देखा जाता है. अजय सर तारीफ के काबिल जब बन जाते हैं कोई चीज़ है अजय सर ये जुआ खामोश नहीं रहती है. तो चलिए टारगेट की बात कर लेंगे. जिन दर्शक थोड़ा देर से बिस्तर से उठते हैं अजय सर और कड़क चाय के साथ सुपर स्पोर्ट लाइव में जो जुड़े होंगे उनका तहे दिल से स्वागत है. बहुत बढ़िया. देखिए दीपेश दादा मुंडे जो ओनर हैं और उनकी पूरी टीम देखिए यहाँ से मेहनत करते हुए अच्छी क्लियरिटी क्वालिटी के साथ. और स्कोरर देखिए बात करेंगे राजा दिवेकर, आपका भी स्वागत है. चर्चा होगी बहुत सारी चीजों का, लेकिन सबसे पहले मुकाबला की तरफ. आकाश भोईर देखिए बात करेंगे. घेसर एक्सप्रेस एक मास्टर माइंड खिलाड़ी हैं. आकाश भोईर की बात करेंगे ना, ये ताकत से ज्यादा अपना दिमाग ज्यादा लगाते हैं और टीम को हमेशा देखिए बात करेंगे मनोबल उत्साहित बढ़ाते हैं. और हमारे डीजे देखिए बात करेंगे बहुत बढ़िया डीजे देखिए हम देख सकते हैं. करण जब भी डंबोली में आओ इनके साथ है. काफी मर्तबा जुड़ने का अनुभव अच्छा मिल चुका है करण को भी, हमें भी खूब मजा आएगा. करण स्वागत है. जरा मुस्कुराइए.
नहीं, वो थोड़ा मुस्कुराते कम है लेकिन काम बड़े अच्छे करते हैं। और ये चलिए स्क्वायर कट, क्या कमाल की टाइमिंग संपर देखिए बात करेंगे। रोशन यादव देखिए इन फॉर्म खिलाड़ी हैं भाई। अभी अभी बात कर लेंगे यहां से। नितिन के बल्ले से निकला यहां पर, और खिलाड़ी देखिए दोनों जिस तरह से शॉर्ट सिलेक्शन था ना लगा के रोशन, क्योंकि अभी भी बात करेंगे ना पापड़ी पड़ा की बात करेंगे। रायगढ़ पर जाकर जहां पर इस टीम ने देखिए ट्रॉफी तो जीत कर आई, उसके साथ बाइकर मैन रहे। सीजन की बात करेंगे रोशन का, बाइक नंबर 6 है। नितिन यादव देखिए जिनके बल्ले से निकला भाई, ये भी बाइकर मैन है। अनिल लेची निश्चित रूप से, नीलेश यादव देखिए बात करेंगे निश्चित रूप से। एक बड़ी अच्छी टीम, खूबसूरत है, स्ट्रेंथ ताकत बनाए रखे हैं। ओ थोड़ा एक्रॉस द लाइन, बल्ले को बहुत जल्दी ले लिया पर, बल्ले का मुंह जल्दी बंद किया। और आकाश फिर देखिए हमने बात की, अनुभव है तालुका हाफ ऑल इंडिया ओपन से, ग्रामीण से, और इसके साथ देखिए अच्छे ऑर्गेनाइजर आयोजक भी हैं। जैसे मुझे लगता है विशाल दादा किंग ट्रॉफी कंप्लीट होगा 28 शायद 29 से वहां पर घेसर के मैदान के ऊपर। तो चलिए सोनारपाड़ा के समीर दादा आपसे गुजारिश करना चाहूंगा, खास आमंत्रण विशाल दादा मात्रे, एक लेजेंड को देखिए अच्छी तरह से पहचानते हैं। और कवर के ऊपर से खेला गया, देखिए टिप कवर एकदम से खुला था यहाँ से, जहां पर 40+ के अध्यक्ष देखिए कटआउट हम देख सकते हैं अर्जुन भाई, और उनकी बैनर को चुमता हुआ 4 रन। नन्हे मुन्ने देखिए यहाँ पर उछलते हुए निश्चित रूप से, और स्कोर देखिए जाकर पहुंच गए यहाँ से 9 रन से। यहाँ पर देखिए अक्रॉस द लाइन से खेलना चाहते थे, घुटना टेका था लेकिन काफी दूर रहा। अगर गेंद थोड़ा सा अंदर आता तो शायद बल्ले से बहुत बड़े देखिए सामने स्क्रीन भी है, खूब मजा आया। रिप्ले में हम देख सकते हैं, क्योंकि हम साइड बात करेंगे मिड विकेट से। डकआउट देखिए बात करेंगे जहां पर दूसरी मंजिल पर है, और उसके नीचे देखिए भाई पिडाइस जहां पर खास अतिथि मेहमान। और इस बार देखिए शॉर्ट सिलेक्शन फंस गई है भाई, यहाँ पर थोड़ा ताकत ज्यादा लगा यहाँ से। स्लोअर गेंद देखिए आकाश वीर के, हमने यही बात की थी, यहाँ पर वेरिएशन बहुत बढ़िया दिखाते हैं। लेकिन अजीत सर देखिए फ्लाइट दिया था, आमंत्रण दिया था कहीं ना कहीं यहाँ पर, क्या बैल मुझे मार, यहाँ पर दावत छेड़ी थी, यहाँ पर रिस्क लिया था यहाँ पर। लेकिन उस रिस्क में देखिए बात करेंगे रोशन यादव एक इन फॉर्म खिलाड़ी हैं, लेकिन इनका आउट होना, और जो टारगेट की बात करेंगे तो यहाँ से टारगेट है इतना बड़ा तो नहीं माना जाएगा, लेकिन जब 60+ तक पहुंच जाते हैं ना 61 का टारगेट, फिर ये टारगेट है उतना आसान भी नहीं रहता है। चलिए 9:36 पर देखिए पहला गेंद गिरा था, लेकिन कहते ना अगर मेहनत आदत बन जाए तो कामयाबी मुकद्दर बन जाती है, क्योंकि यही बात बताया। बीसीसी देखिए बात करेंगे उत्साह कर रहे हैं, मेहनत केतन दादा लीजिए, तेजस लीजिए, और ये चलिए यहाँ पर ऊंचाई तो लिए, लंबाई की कम, बड़ा तेजी से भाग कर आए थे यहाँ से। कहते ना नजरें हटी दुर्घटना घटी, कंट्रोल में रहना बहुत जरूरी था, और जो इंसान खुद को कंट्रोल कर सकता है वो कुछ भी कर सकता है। लेकिन जब भाग कर आए लेकिन अपने आप को कंट्रोल नहीं कर सके, कैच थोड़ा कठिन था, लेकिन कैच भी छूटा और हाथों से नहीं करीब से निकला, और उसके साथ चौका आता हुआ। और ओवर की बात करेंगे, पहला ओवर का खेल यहाँ से कंप्लीट होने के साथ साथ टीम का स्कोर बात करेंगे यहाँ पर 14 तक पहुंचता हुआ। अभी देखिए बात करेंगे 24 गेंद, जहां पर जीत के लिए 47 की जरूरत है।
सांगा, तुम्हाला अंग्रेजी इंग्लिश पाहिजे तरी सांगा, हिंदी पाहिजे तरी सांगा, क्योंकि बात करेंगे अभी अंतर्राष्ट्रीय में लेके बात करेंगे। बहुत बढ़िया इनकी आवाज़ है। लेडीज़ का जो मैच था उसमें भी हमें उन्हें आवाज़ देखने को मिला। अजीत सर, थोड़ी सी मेरे हिसाब से अगर आप रणजी एक फर्स्ट क्लास क्रिकेट खेल लिए होते, मुझे तो लगता है हिंदुस्तान के बाहर भी आपके अंतर्राष्ट्रीय में होती। बहुत बढ़िया। देखिए अच्छी मिजाज के कमेंटेटर लेग बाय से रन आता हुआ। अजय सर, बात करेंगे पहला ओवर में 14 पर एक विकेट गिरा है, जहां पर बात करेंगे केसर टीम का एक अच्छा यहां पर साझेदारी बना था शुरुआत 2 ओवर में। खरं तर इकडे उत्तर देखील चोख देण्यात आलेलं आहे. सलामीवीरांकडून सुरुवात चांगलीच म्हणावी लागेल. एक फलंदाज जरूर बाद झालाय, मात्र 15 धावा फलकावर आहेत आणि ज्या पद्धतीनं सामना पुढे चाललाय, एक चांगलीच मॅच पाहायला मिळेल असं वाटतंय. आणि याच दरम्यान येथे विकेटचं पतन होत आहे. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज करण ठाकूरचा, परंतु अगदी यष्टीवेधक चेंडू होता. दुर्वेश मडवीकडून त्रिफळा उद्ध्वस्त होतोय. सर, बात हमने यही कर रहे थे कि यहाँ पर जो साझेदारी घिसट टीम ने बल्लेबाजी में देखने को मिला था शायद वो साझेदारी यहाँ से बन नहीं पा रही। आज देखिए बात करेंगे स्वर्णी का यहाँ पर से नेवाली पड़ा। देखिए इस नाम से उतरते हुए टीम है बेतुड़ी टीम ने यहाँ पर जो टॉस जीते थे शायद फील्डिंग चुन लिए हैं और उनके कई समर्थक भी देखिए ऑनलाइन जुड़ चुके हैं उस मुकाबला को देखने के लिए। हमारे रुपेश जी नायक लीजिए, किरण दादा तलवी लीजिए निश्चित रूप से। और अजय सर, मुझे लगता है अब थोड़ा सा जो 61 का टारगेट है ये 70 के जैसा आपको लगेगा। कठीण तर वाटणारच, कारण आता 2 झटके लागलेले आहेत. इम्प्रोवाइज क्रिकेट खेळण्याच्या नादात करण ठाकूरने आपली विकेट गमावली आहे. खरं तर इम्प्रोवाइज क्रिकेट देखील तुम्हाला खेळावं लागतं जेव्हा टार्गेट मोठं असतं, पण जर तुमच्याकडे चांगलं टेक्निक असेल, सरळ बॅटने जर तुम्ही चांगल्या धावा काढू शकत असाल तर मात्र त्या फटक्यांची गरज नसते असं मला वाटतंय. चलिए अजय सर, देखिए जिक्र किए टेक्निक का इस्तेमाल कीजिए ज्यादातर। देखिए और ये चलिए क्या यहाँ से तीसरा विकेट है और तीसरा विकेट गिरता हुआ खराब क्रिकेट हम कह सकते हैं। यहाँ पर अच्छी गेंदबाजी भी अजय सर कह सकते हैं, क्योंकि बल्लेबाजी तभी खराब होती है जब सामने गेंदबाजी अच्छी होती है। फॉलो थ्रो में देखिए कॉटन वॉल्स और तीसरा विकेट गिरता हुआ दबाव मैं कहूंगा थोड़ा सा नेवाली पड़ा टीम को यहाँ पर बैकफुट में ढकल दिए। मडवी देत असताना फलंदाजी देखील दमदार केली दुर्वेशने पॉवर प्लेमध्ये आणि आता गोलंदाजी देखील अप्रतिम करतोय. त्याची एक युनिक स्टाईल आहे गोलंदाजी करण्याची. क्रॉस बॉलिंग रनअप आहे. पुढील सामन्याचा टॉस बेतवडे संघाने जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे. कॉमेंट्री बॉक्सच्या आमच्या उजव्या हाताला येऊन थांबायचं आहे. बेतवडे संघ फोटो सेशन देखील आपलं होणार आहे, सो प्लीज कॅप्टनला विनंती असेल आपल्या सर्व खेळाडूंना घेऊन आपण आमच्या उजव्या बाजूला येऊन थांबायचं आहे. हाँ, निश्चित रूप से दोनों टीम को देखिए 2 ओवर पहले 12 गेंद पहले आना होगा यहाँ पर, जहाँ पर फोटो सेशन देखिए हम पहली नहीं बात करेंगे। ये टूर्नामेंट जब से शुरुआत हुआ है हम देखते आ रहे हैं कौन सी टीम खेल रही है और कैसे तैयारी के साथ आई है पूरी टीम का फोटो सेशन होता है। उसके बाद देखिए राइट साइड से आपको अंदर एंट्री करना पड़ता है और जो बैटिंग वाली टीम को उन्हें डगआउट पर जाना पड़ता है। और बहुत बढ़िया अजय सर, देखिए बात करेंगे कमाल की गेंदबाजी रही यहाँ पर। पहला ओवर पर ब्रेक थ्रो दिलाए थे आकाश वीर, लेकिन उसके बाद की बात करेंगे यहाँ से दुर्वेश मडवी देखिए 2 विकेट लगातार लिए। हैट्रिक का देखिए यहां से मौका है लेफ्ट गेंदबाज और रिवर्स देखिए रिक्स लिया यहाँ पर। कहते ना जिंदगी में रिक्स ना लेना सबसे बड़ा रिक्स है। उन्हें पता था यहाँ से बैकवर्ड पॉइंट बाउंड्री लाइन एकदम से गैप है, इसलिए मन बनाए यहाँ पर। अजीत सर कहते ना अगर जिंदगी में निखरना है तो फिर बिखरना भी जरूरी है। दिस इज क्वाइट अनएक्सपेक्टेड फ्रॉम द बॅट्समन. असं वाटलं नव्हतं की स्विचिटचा फटका येईल, कारण हॅट्रिक बॉल होता आणि हा बॉल देखील अगदी यष्ट्यांच्या रोखानेच टाकण्याचा प्रयत्न केला होता दुर्वेशनं, परंतु थोडासा ऑफस्टिकच्या बाहेर गेला बॉल.
काय चांगलं टायमिंग साधलंय. इनफिल्डला क्लिअर करत असताना वन बाउन्स चौकार. जो समय पर साथ है अजय सर वही अपना, बाकी सब सपना. समय पर एक बहुत बढ़िया चौका आया, लेकिन देखते हैं बाकी नहीं, ये बड़ा सपना देखना चाहते हैं. अच्छी सोच है भाई, क्योंकि एक बड़ा हिट के बाद एक रिस्क लिया, लेकिन से अजीत सर अगर वही रिवर्स स्विच हिट खेलने गए, अगर विकेट गिर जाता तो हम कहते थे खराब क्रिकेट. कॉमेंटेटरचं काम तेच आहे. खरं तर त्या फटक्यावर रिझल्ट चांगला मिळाला आणि त्यामुळेच त्याचं कौतुक देखील होतंय. पण तिथे विकेट गेली असती तर जरूर कुठेतरी टीका देखील झाली असती. पण सध्या 20 धावा फलकावर आहेत, 3 गडी बाद झालेत. टार्गेट 61 धावांचं आहे. नेवाळीपाडा टीम समोर गोलंदाजी चांगली होते. मिस्ट्री गोलंदाज आहे खऱ्या अर्थानं. दुर्वेश मडवी जो चेंडू वळवतो, अधूनमधून क्विकर चेंडूंचा देखील वापर करतो. दोन्हीकडे चेंडू वळवण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. चलिए बहुत बढ़िया. देखिए स्वीप करना चाहते थे, ओवर कंप्लीट होता हुआ यहाँ पर रिकॉर्ड रन रेट देखिए थोड़ा सा तेजी से बढ़ते जा रहा है, जहाँ पर क्योंकि अभी भी देखिए बात कर लेंगे यहाँ से इस टूर्नामेंट में. देखिए 123 चौका और 89 सिक्स से क्या बढ़िया. देखिए अभी भी देखिए बात करेंगे 41 की जरूरत है, जहाँ पर 61 के टारगेट है. देखिए करंट रन रेट यहाँ पर बात करेंगे ना 10 के औसत से चल रहे हैं, और बहुत बढ़िया. अब रिकॉर्ड रन रेट देखिए बात करेंगे 1367. देखिए कितना बढ़िया अपडेट यहाँ पर टेलीकास्ट चलता हुआ, यहाँ पर खूब मजा आ रहा है अजय सर. और 2 ओवर का खेल कंप्लीट हुआ है, 5 मिनट के हिसाब से 10 मिनट लिए हैं, तो आखिरी का जो 12 गेंद है आपको 10 मिनट के अंदर कंप्लीट करना पड़ेगा. अगर वहां से आपने अतिरिक्त समय लिया, फिर आपको एक अतिरिक्त फील्डर से अंदर लेना पड़ेगा. तो यहाँ पर विकेट की तरफ थोड़ा नजर घुमा लेते हैं. अभी तक देखिए नितिन यादव भलाई कुछ डॉट गेंद का शिकार हुए हैं. आखिरी 2 गेंद ये देखिए फोटो सेशन, जहाँ पर बेतौड़े टीम देखिए टॉस जीतकर फील्डिंग चुने. अजय सर देखिए आपकी आवाज भिवंडी से आपको निकलना बड़ा कठिन होता है. भावी सर लीजिए, निश्चित रूप से मैं हमेशा कहता हूं, और बाहर भी जाकर आपने अच्छे काम किए हैं, और इस मरतबा आपको डंबोली में निश्चित रूप से स्वागत है. थँक्यू सो मच बाबू शाह. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. इकडे फोटो सेशन सुरू आहे, आपल्याला पाहायला मिळत आहे. बेतवडे संघ त्यांच्या विरुद्ध सोनारपाडा संघ खेळणार आहे. ती देखील एक मोठी लढत असेल. आणि आता 18 बॉल्समध्ये तब्बल 41 धावांची आवश्यकता. चलिए एक गेंद थोड़ा सा अजय सर कम खेलना होगा. कहते ना खाना में अगर कोई जहर मिला दे तो उसका इलाज है, लेकिन डॉट गेंद की कोई इलाज नहीं है भाई. जहां पर आपको 18 गेंद पर 41 रन बनाना है, और नितिन यादव देखिए बात करेंगे, और उनका साथ देखिए यहाँ पर नीलेश यादव देखिए एक एक्सप्रेस कप्तान से. ओ देखिए अनुभव एक्सप्रेस बड़ा हिट है. AK-47 उतना लेन देखिए पीछे भी नहीं था और उतना आगे भी नहीं था, थोड़ा फुल लेन कर बैठे और हल्की से पनपुट पर बैटर थे. चांगला फटका येते. आपण बघतोय की बॉल थोडासा वळण घेत होता टप्पा पडल्यानंतर, मात्र अगेन्स्ट द टर्न फटका सजवलाय त्या ठिकाणी निलेश जाधवनं. विकेट किपर फलंदाज आहे आणि चांगल्या टचमध्ये दिसतोय. हॅट्रिक बॉलचा मागच्या ओव्हरमध्ये सामना करत असताना पहिल्याच बॉलवर चौकार ठोकला, तिथूनच त्याचा कॉन्फिडन्स पाहायला मिळालेला आहे. आणि तो जर मला वाटतं की शेवटपर्यंत खेळपट्टीवर थांबला तर निश्चितच तो दंगा करेल आणि गोलंदाजांना नामोहरम करून सोडेल असं वाटतंय. नहीं, थोड़ा सा देखिए नीलेश यादव के ऊपर जोखिम लेना था. एक खिलाड़ी को तो मोहरा बनना होगा अजय सर. मोहरा पिक्चर आपने देखा होगा अक्षय का, तभी वो मोहरा बने थे, तभी तो गाना बजा था भाई तू चीज बड़ी है मस्त मस्त. थोड़ा बल्लेबाजी यहाँ पर मस्त मस्त दिखाना होगा, तभी दबाव यहाँ से डाले होंगे, क्योंकि बहुत बड़ा छक्का था. और उसके बाद देखिए थोड़ा लाइन से भटकते हुए दबाव दबाव साफ दिख रहा है यहाँ पर अजय सर. अब दबाव को जो पेसर हैंडल करेगा और मैच को एकदम से पकड़ बनाएंगे. अभी भी समीकरण की थोड़ी सी जिक्र कर लेंगे निश्चित रूप से, क्योंकि लगातार देखिए गेंद और रन जब पलटते रहते 27 तक पहुंच गए यहाँ से, लेकिन जहां पर 61 का पीछा करना है. और इस बार भी देखिए फ्लाइट दिया था, आमंत्रण देता, कलाई के सारे मोड़े यहाँ पर हल्की सी चौक. आउटफील्ड देखिए यहाँ की तेज है, ईडन गार्डन के जैसे यहाँ पर 4 रन आता हुआ. अब डगआउट में देखिए तालियां बजती हुई यहाँ पर, क्योंकि रनों की थोड़ी सी बारिश होती हुई. बादल के गरजने से फसल उगती नहीं है भाई, बादल के बरसने से टुकुर 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 टुकुर. क्या कहना चाहोगे अजय सर, यहाँ पर रन आता हुआ इस ओव्हर में? धावा येत आहेत हे महत्वाचं आहे नेवाळीपाडा टीमसाठी. खरं तर खेळायचं होतं स्क्वेअर लेग किंवा बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. बॅटची आतली कडाच लागली होती, परंतु फाईन ट्रॅव्हल केला गेला बॉल आणि शॉर्ट फाईन लेगला बीट केल्यानंतर बॉल
सीमारेषा पलीकडे. धावसंख्या 31 वर जाऊन पोहोचली. अजूनही 30 धावांची आवश्यकता आहे. चांगला रनचेज नेवाळीपाडा टीम कडून पाहायला मिळतोय. और ये चलिए ऊंचाई तो ली है, क्या लंबाई लेकर जाएगा? हो लंबाई भी ले लिया भाई. मैं तेरी मैना तू मेरा तोता. अरे छक्का लगा है मोटा डीजे ठोक छोटा. हा तर फार कमजोर बॉल होता. फुल टॉस चांगल्या टच मध्ये आहे निलेश जाधव. त्याच्या विरुद्ध असा बॉल तुम्ही टाकू शकत नाहीत. तुम्ही स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेत आहात. सूरज मात्र एक खंदा खेळाडू आहे, चांगला अष्टपैलू खेळाडू आहे, मात्र तो देखील आता प्रेशर मध्ये पाहायला मिळतोय. धावसंख्या 37. चलिए बहुत बढ़िया. और एक देखिए यहां से डगआउट भी चाहता था भाई. अर्जुन एक मार बाबा, अर्जुन एक मार रहा. तुन्ना तुन्ना. अरे गेंद कहां गया मुन्ना? सरकार गेंद गया नेवाली ना का मैसेज देने. चरण एक लेजेंड खिलाड़ी यहाँ पर. समीकरण देखिए एकदम से बदलता हुआ. यहाँ से स्कोर देखिए जाकर पहुंच गए 43 रन. एक आशिक बनता है, इस किसी लेजेंड बनता है रिस्क से. लेजेंड है, टीम के अनुभव है, टीम इनके नाम से पहचान जाती है, लेकिन पूरी टीम है. हाँ देखिए शुरुआत खराब था, लेकिन इस ओवर को देखिए महंगा ओवर बना दिए. सूरज मात्रे ढलता सूरज नहीं, अभी तो सूरज जाग रहा है भाई. और अभी देखिए समीकरण के अजय सर बात करेंगे. 18 रनों की जरूरत है. ओ पूरा वक्त है. वाइट का इजाफा 1+1 है. अजीत सर क्या लगता है आपको दबाव पूरी तरह से गिर गया है? कहते ना पेसर में कुकर का सीटी बजता है, भलाई नीचे से आग लगी रहती है, लेकिन यहाँ पर तो मैं कहूँगा आग लग चुकी है. अब असं म्हणतात की दबाव दिसत नसतो, परंतु बरंच काही दाखवून देतो. प्रेशर हँडल करता आलेलं नाही. गोलंदाजाला यावेळेला स्मॅश केलाय समोर आणि पुन्हा एकदा बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. येतोय चौकार. एक ओवर ने मैच की हालत बदल दिया. बड़ा ओवर देखिए 29 रन आया और 12 गेंद. अब 12 की जरूरत है. कहती ना कोई गिराने में राजी है तो कहीं गिरने में राजी है, लेकिन जो गिरकर संभल जाए वही जितना बाजी है. और गेसर टीम में ये नहीं कहूंगा मैच अभी हारे हैं, लेकिन हार के कगार पर निश्चित रूप से अभी रुके हैं. और ये बल्लेबाजों ने क्या बल्लेबाजी की यहाँ पर. अजय सर बता दिए भाई, पहले थे दीवाने अब लगे हैं कमाने. पहली टीम की मजबूरी थी, विकेट गिरा था, लेकिन अब देखिए बात करेंगे हालत बदल चुकी है. खूप काही बदललेला आहे. सामना फिरवला या ठिकाणी निलेश जाधवनं. 7 बॉल्स मध्ये 27 धावांची तडाखेबंद खेळी त्याची नाबाद आहे. 9 धावांवर नितीन जाधव खेळतोय, तो देखील चांगली बॅटिंग करतोय. आणि सूरज म्हात्रेनं तब्बल 29 धावा खर्च केल्या आपल्या षटकामध्ये. 12 बॉल्स मध्ये आता 12 धावांची आवश्यकता आहे. खरं तर क्रिकेट आहे, येथून देखील सामना पुन्हा एकदा चेंज होताना दिसू शकतो, परंतु त्यासाठी दोन्ही गोलंदाजांना तिखट मारा करावा लागणार आहे, टिच्चून गोलंदाजी करावी लागणार आहे. तेव्हाच येथे घेसर संघ या सामन्यामध्ये परतू शकतो किंवा विजय मिळवू शकतो. 12 चेंडू आता 12 धावाची गरज आहे. मॅच एकदम रोमांचक स्थितीवर आहे. डंबोलीचे क्रिकेट असं आहे. ओ ये चलिए यही तो बात छिड़ी थी. कोई गिराने में राजी है, कोई गिरने में राजी है, लेकिन जो गिरकर संभल जाए वही जीतता बाजी है. अजीत सर ये क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल इसलिए माना जाता है, जब तक आखिरी गेंद नहीं फेंका जाता, जब तक जीत नहीं होती है तब तक जीत नहीं कहा जाता है. अगदी खरं आहे. आणि काय गोलंदाजी करतोय दुर्वेश मडवी. त्याचे व्हेरिएशन्स येथे वाचता आलेले नाहीत फलंदाजांना. कुठला चेंडू आतमध्ये येईल, कुठला बाहेर जाईल समजणं कठीण आहे. मात्र यावेळेला सॉफ्ट अँड पुश एक धाव येथे मिळेल. स्ट्राईक रोटेट करत असताना फलंदाज. आणि ही ग्रँड एंट्री तुम्ही पाहू शकाल टीम सोनारपाडाची. 50 धावा फलकावर लागतायत. समीकरण मॅच मध्ये 10 बॉल्स मध्ये 11 धावांची आवश्यकता आहे. पुढच्या मॅच मध्ये आपण सोनारपाडा टीमला पाहणार आहोत. चलिए सोनारपाड़ा देखे, दत्ता ठाकुर, समीर पाटिल देखे, टाइगर इशबेक. इन्हें अगर पिंजरा में भी रख दिया जाए ना, ये भाई खामोश नहीं रहेंगे. शेर कभी देखिए
घास नहीं खाता। तो ये देखिए युवा के खिलाड़ी अनिकेत हैं, कप्तान बताए कि हम बहुत युवा के साथ इस मैच में उतर रहे हैं। अजीत सर, क्या आपको लगता है यहाँ पर जो सेंसिबल क्रिकेट दिखाई दे रहे हैं, ये सोच अच्छी है, मैच को करीब लेकर जाना चाहते हैं, या कुछ आक्रामक करना चाहिए, या बचेंगे तो और लढेंगे? मला वाटतं योग्य रणनीती आहे फलंदाजांची. ते कमजोर चेंडूची वाट पाहत आहेत. पहिला बॉल चांगला होता, बीट झाला होता फलंदाज, त्यानंतर मात्र सिंगल घेतली निलेशनं आणि आता 2 धावा मिळालेल्या आहेत नितीन जाधवला. खूप चांगली बॅटिंग, पण मॅच शेवटच्या ओव्हरपर्यंत जाईल असं वाटतं ज्या पद्धतीनं दुर्वेश गोलंदाजी करतोय ते पाहता. 9 चेंडू 9 धावा. अक्रॉस द लाईन फटका मारलाय डीप मिड विकेटला, फिल्डर तिकडे उपस्थित. एक धाव तर मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय मात्र धोकादायक. आणि इथे काय घडलंय, तिसऱ्या पंचांची मदत. सॉफ्ट सिग्नल नॉट आउट आहे. अजय सर यहाँ पर देखिए सही बताएं, यहाँ पर थोड़ा रिस्क के लिए यहाँ पर, और जो युवा इस मैच को देख रहे होंगे ना, मुझे लगता है सीख लेने चाहिए यहाँ पर किस तरह से दोनों बल्लेबाज ने पिछली ओवर को एक टारगेट किया, निशाना बनाया, और बताए भाई वल से ज्यादा कभी कभी बुद्धि का भी इस्तेमाल करो। वल आपको लड़ना सिखाता है, आउट है यहाँ से बैटर है, और बुद्धि आपको जितना सिखाता है। यहाँ पर थोड़ा दूर रह गए, हवा में रहा। देखिए हम स्क्रीन पर देख सकते हैं इस वक्त कि किस तरह से नीलेश यादव देखिए फंस गए यहाँ पर। ओ कमाल का, देखिए क्या ये रनआउट है अजय सर, बहुत बड़ा टर्निंग पॉइंट हो सकता है। लेकिन नीलेश यादव ने कहते ना, मरने से पहले मैं अपना कर्जा चुका दूं। उन्होंने अपने टीम के लिए, खुद के लिए बहुत बेहतर काम करके आ चुके हैं। जहां से देखिए बात करेंगे 4 रन आ चुका है, अभी 8 की जरूरत है और 8 गेंद बचा है, और नीलेश यादव के देखिए ये किफायती 28 रन है। बॅटिंग अतिशय दमदार केली, परंतु हा निर्णय चुकीचा होता दुसरी धाव घेण्याचा. कारण एकतर रन बॉल इक्वेशन देखील होतं, चांगल्या फॉर्म मध्ये आहे निलेश जाधव, आणि बॉल देखील थेट फिल्डरच्या हातात गेला होता डीपमध्ये, त्यामुळे दुसरी धाव मिळणं कठीणच होतं. परंतु दुसऱ्या धावेचा मोह आवरता आला नाही आणि अखेर निलेशला मैदान सोडावं लागलंय. कदाचित टर्निंग पॉईंट होऊ देखील शकतो या सामन्याचा, निलेश जाधवचं बाद होणं. आणि आता नवीन बॅट्समन विजय जाधव मैदानाच्या आतमध्ये. 8 चेंडू शिल्लक, 8 धावांची आवश्यकता आहे विजयाकरिता टीम स्मरणिका 11 निवाड़ी पाड़ाला. चलिए बहुत बढ़िया, मजा आएगा। अगला मैच में देखिए दत्ता ठाकुर हमारे भाभी सर जुड़ेंगे, बिंगरी शॉट, क्योंकि आज मजा आएगा यहाँ पर से, बहुत बढ़िया से। और विशाल दादा की बात करेंगे ना, कभी देखिए बात करेंगे योगेश वाघ, देखिए इस टूर्नामेंट में उनके भी आवाज हम पिछले साल एक साथ में थे। हमेशा ये बदलाव लाते हैं प्रतियोगिता में, देखिए निश्चित रूप से। और जहां पर सिंगल आया, अब 7 गेंद देखिए बात करेंगे, 7 की जरूरत है। हालत चाहे कैसी भी हो, धड़कनों में नशा सिर्फ जीत की होनी चाहिए। शायद थोड़ा सा यहाँ पर हम कह सकते हैं घेसर टीम के ऊपर दबाव है, लेकिन से अगर अजय सर 1-2 डॉट गेंद निकला ना, भलाई विकेट ना मिले, कि वापस दबाव आप डाल सकते हो सामने वाली टीम के। जिससे हमने बताया कि खाने में जहर मिल जाए तो उसका इलाज है, लेकिन डॉट गेंद का इलाज नहीं है, वो चीज आपको ढूंढना पड़ेगा। अतिशय रंगतदार अवस्थेत असलेला हा सामना नेवाळीपाडा विरुद्ध घेसर. 7 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. दुर्वेश मडवीचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल. काय गोलंदाजी करतोय, अप्रतिम. बहुत बढ़िया ये निर्णायक गेंद रहेगा, क्योंकि इस ओवर की अंतिम गेंद है। और यहाँ से देखिए जो रणनीति साफ है, यहाँ पर रन आना जरूरी है। अच्छे टच में है खिलाड़ी, ओ हल्की सी चूक भाई यहाँ से, और सिंगल को डबल में कन्वर्ट किया यहाँ से। बहुत बड़ा अच्छा क्रिकेट देखने को मिला। अजय से लगा जिस तरह से तीसरा ओवर में 29 रन आया, 12 पर 12 के मैच चौथा ओवर में कंप्लीट हो जाएगा, लेकिन मैच को देखिए अंतिम ओवर तक पहुंचाएं, और 6 गेंद 5 की जरूरत है, और बहुत बड़े रिस्क लिए हैं। इतना जिंदगी में रिस्क ना लेना सबसे बड़ा रिस्क है, और जो रिस्क लेता है बेहतर होता है। लेकिन फिर भी मैं कहूँगा एक घेसर टीम के लिए एक मूवमेंट रहेगा यहाँ से। अगर पहली 3 गेंद अच्छी होती है, कहीं विकेट गिरता है, डॉट गेंद निकलता है, फिर दबाव डाल सकते हैं। लेकिन कमाल का कमबैक, पहला 2 ओवर देख लीजिए, अजय सर 20 पर 3 विकेट गंवाए थे, और उसके बाद जो तीसरा ओवर में रन आया, जितनी भी तारीफ देखिए हम स्क्रीन पर देख सकते हैं किस तरह से टीम डगमगाती हुई ऊपर उठी। मॅनहॅटन चार्ट तुम्ही पाहू शकाल, तेच कंपॅरिझन आहे. जी ब्ल्यू इमारत आपल्याला दिसते, तिसरी ओव्हर जी होती त्याच्यामध्ये 29 धावा आल्या होत्या. सूरज मात्रेच्या विरुद्ध निलेशचा तडाखा पाहायला मिळाला होता. पण आता शेवटची ओव्हर फार महत्वाची असणार आहे. 6 बॉल्स आणि 5 धावांची आवश्यकता आहे. अजूनही सामना संपलेला नाही. बघा, सामना जर बरोबरीत सुटला, टाय मध्ये संपला, तर मात्र विकेट्स पाहिल्या जातील, आणि आता कंपल्सरी बनवाव्या लागतील 5 धावा, कारण विकेट जास्त गमावलेले आहेत. धावांचा पाठलाग करत असताना निवाळीपाडा संघानं 4 गडी त्यांचे बाद झालेले आहेत, आणि घेसर संघाने फक्त 3च गडी मला वाटतं गमावले होते. त्याच्यामुळे 5 धावा कंपल्सरी. नहीं, अच्छे से टम्बोली में आओ तो ये चीज़ देखने को मिलता है, पहले विकेट के ऊपर, उसके बाद टॉच के ऊपर। अगर विकेट ज़्यादा गवाए तो फिर कंपलसरी। इसलिए मैंने विनोद दादा का जिक्र किया, काशीनाथ दादा देखिए कटआउट, विशाल दादा, इनकी कोर कमेटी, हमेशा जो निर्णय रहता है ना,
ओ बहुत बढ़िया यहाँ से, लेकिन लाइन खराब था भाई, लाइन में कोई खराबी नहीं था, जिस तरह आगे रखे थे यहाँ से गेंद को, लेकिन से लाइन से चुके लेग स्टंप से पार है। और दीप मात्रे क्या यहाँ पर दीप चलाएंगे, यहाँ पर अक्सर कहते हैं ना उजाले के नीचे भी छाएं रहती हैं, लेकिन अब देखिए 4 की जरूरत है और 6 गेंद जिसमें बचाए। बहुत बढ़िया देखिए स्ट्रेट खेले हैं, लॉन्ग ऑन पर फील्डर से यहाँ पर हल्की सी चूक देखिए यहाँ से 2 रन आता हुआ यहाँ से, और काम कितनी शान से ले रहे हैं देखिए, सफलता भी शोर मचा रही है। जिस टीम ने देखिए 20 पर 3 विकेट गंवा दिए थे और इन्फॉर्म बल्लेबाज आउट हो गए थे, लेकिन जो नीलेश यादव ने इनिंग्स खेला ना, उन्होंने बता दिया भाई कि बाजार में नई मूंगफली आ जाने से बादाम का कीमत कम नहीं होता है। आज जो युवा खिलाड़ी ना ज्यादा हवा में उड़ते हैं, सोच लीजिए भाई पतंग और युवा खिलाड़ी जो हवा में उड़ते हैं ना, कटने का चांस ज्यादा रहता है। 5 गेंद 2 की जरूरत है। गतवर्षीचा उपविजेता संघ घेसर आता मात्र अडचणीच्या भोवऱ्यात सापडलेला आहे। फिल्डिंग मध्ये चुका होत आहेत, मागच्या ओव्हरमध्ये देखील शेवटच्या बॉलवर जिथे सिंगल होती तिथे डबल दिली आणि आता देखील लॉंग ऑनला मिसफील्ड पाहायला मिळाली। सिंगलचं रूपांतरण 2 धावांमध्ये केलंय फलंदाजांनी। फलंदाज पहिली धाव वेगानं घेत आहेत आणि असं जेव्हा होतं तेव्हा मात्र फिल्डरवर प्रेशर येत असतं आणि त्या प्रेशरमध्ये चुका होत असतात, बऱ्याचदा फंबलिंग पाहायला मिळतं असते। तसंच घडलंय या मॅचमध्ये। 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे, फक्त 2 धावा दूर आहे विजयापासून आजच्या या पहिल्या मॅचमध्ये स्मरणिका 11 नेवाळीपाडा संघ। चलिए बहुत बड़े खुश हैं भाई, बता दें यहाँ पर देखिए पूरी उनके मैनेजमेंट पैकर्स हैं और अच्छी काम देखिए बात करेंगे, तारीफ तो होनी चाहिए क्योंकि जिस तरह से यहाँ पर पहली 2 ओवर में हालत नाजुक थी, लेकिन से घेसर टीम को भी लगा नहीं था, जिस तरह से पहला ब्रेक थ्रू मिला था। और यही तो क्रिकेट है दोस्तों, अभी भी देखिए 2 की जरूरत है, कुछ भी हो सकता है। अगर 1-2 गेंद अच्छी निकल गई यहाँ से, नहीं भाई यहाँ देखिए और क्या खेल उन्होंने दिखाई यहाँ से, इसलिए कहा जाते हैं अभी देखिए 1 रनों की जरूरत है, कंपलसरी आपको रन बनाना होगा जहां विकेट आपने ज्यादा गंवाए हैं। और गेंद की बात करेंगे जहां से देखिए 4 गेंद से वल से ज्यादा बुद्धि का इस्तेमाल करो। वल हमेशा आपको लड़ना सिखाता है और बुद्धि आपको जीतना सिखाता है। जहां लड़ने की जरूरत थी, तीसरा ओवर में नीलेश यादव ने लड़ा, फाइट किया और उसके बाद देखिए जैसे करीब आए बुद्धि का इस्तेमाल करते हुए, बहुत बढ़िया क्रिकेट। ये जो आपका सुना देखिए यहाँ पर विनिंग शॉट था, इसके साथ साथ कांग्रेचुलेशन बात देना चाहेंगे यहाँ पर सुबह का पहला मैच स्वर्णिका नेवालीपाड़ा टीम है जिस तरह से जीत दर्ज की यहाँ पर और आउट भी बात करेंगे घेसर टीम है, पिछले साल के रनर अप टीम थी और कहीं ना कहीं सपना टूटा होगा, लेकिन कोई बात नहीं, क्रिकेट में हार जीत होती रहती है। और इस मैच के अगर मैन ऑफ द मैच की बात कर लें तो अजय सर नो डाउट से गेम चेंजर इनिंग्स, यहाँ से बोलने का है, गेम चेंजर इनिंग्स रहा जहां पर 3 विकेट गिरने के बाद जो 28 रनों का इनिंग्स रहा यहाँ पर नीलेश यादव देखे एक्सपीरियंस अनुभव खिलाड़ी, कहते हैं कि आशिक बनता है इसके से, एक लेजेंड बनता है रिस्क से। तो आइए नीलेश यादव इस मैच करें मैन ऑफ द मैच और अगला मैच देखिए उतना बड़ा आ रहा है और उतनी हमारे दिग्गज देखिए बात करेंगे और नीलेश यादव के लिए